बदलापूर वेलफेअर क्रिकेट संघटने अंतर्गत सकाळी एक एक सामना जिंकून आलेल्या दोन्ही टीम मध्ये आता मॅच नंबर 2 आपल्याला पाहायला मिळेल. इट्स ओव्हर टू यू. कॉमेंट्री बॉक्स अजयजी घरात इज देअर आणि त्यांच्या सोबतीनं आपल्यासोबत जॉईन होतात ते म्हणजेच आपले समालोचक मित्र राहुल नामदेव चव्हाण सर पहिल्या डावासाठी. चला या करण काळन यांना आपण या ठिकाणी सन्मानित करू या स्पर्धेच्या माध्यमातून. या करण इकडे समोर करण काळांचा सन्मान केला जाईल. मयूरदादा, प्रतीकदादा, अनिकेतदादा, निरंजनदादा या मॅच सुरू करायची आपण. चला सगळ्यांनी आता थोडस साई चला सगळ्यांनी थोडस बाजूला व्हा. थोडं आता मॅच सुरू होते बाउंड्री पासून थोडं लांब व्हा. चला आपण निरंजनदादा सन्मानित करतोय करण काळन यांच्या वरती VIP डाईज वरती आपण सन्मान करू. निखिल दादा आपल्या सोबत आहे, अनिकेत आहे, निरंजन दादा पिसेकर आहे, आपली सगळी टीम आहे, धुमा दादा आपल्या सोबत आहेत. या आपण वरती VIP डाईज वरती करण काळनला तिकडे सन्मानित करू. मयूर दादा 1 मिनिट या वरती VIP डाईज वरती. आज या स्पर्धेमध्ये 2 दिवस अतिशय सुंदर समालोचन के केलं आणि के सध्या ट्रेंडिंगला आहे कल्याण डोंबिवलीचा कॉमेंट्री क्षेत्रातील वंडर बॉय. कीप ग्रोईंग भावा, असंच पुढे जात राहा. अभिमान आहे तुझ्या कर्तृत्वाचा, तुझ्या आवाजाचा, तुझ्या समालोचनाच्या कौशल्याचा आणि माँ सरस्वतीच्या आशीर्वादानं अजून उंच भरारी तुझ्या कलाकाराच्या या क्षेत्राला मिळावी या शुभेच्छा आपण देतोय आणि तिकडे सन्मानित आपण करतोय मयूरदादा पेसेकर यांच्या शुभ हस्ते आवाज हिदुटण्याचा करण काळन. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. तिकडे आवाज आपल्या सोबत आहे भिवंडी किरवलीचा आणि बदलापूरकरांना नेहमी हवा हवा असा वाटणारा त्यांचा हक्काचा आवाज राहुल नामदेव चव्हाण पहिल्या डावामध्ये. चला मॅक्स सर आज आपल्यातून थोडेसे आज पण लवकर रजा घेतील. पेनल्टी लगेगी आपको जरूर, यकीनन आखिरी रात में. शुक्रिया आप आए, आज के लिए आपको अलविदा. थैंक यू सो मच ओमकार शेट्टे, थैंक यू सो मच करण काळन एंड मचिंद्र पाटिल. खेल की शुरुआत हो चुकी है. पहली गेंद पर फॉरवर्ड डिफेंसिव स्ट्रोक देखने को मिला था, लेकिन दूसरी गेंद पर आक्रमण किया बैटर ने. 2 रनों से खाता खुला जांभिवली बी का. त्या वकड्यांचे कॅप्टन या सोमनाथ किंवा डीके विकासदादा मडवी यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं जे कॅश प्राइज होतं ते जमा झालंय दातिवली आणि विकासदादा मडवी दातिवली यांच्या वतीनं क्वालिफाय झाला संघ. तर 5,000चं प्राइज होतं. चला वाकळण कॅप्टन या कोणीतरी डीके सोमनाथ शिव साई 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिला जाणार आहे. आज रात का ये आखिरी मुकाबला बड़ा मुकाबला है. चेंज द गेम जांभिवली बी बनाम ओम कोंडेश्वर भोज. भोज टीम ने टॉस जीता है, पहले गेंदबाजी चुनी है. पहले 3 गेंदों पर 3 रन्स स्कोरबोर्ड पर. स्ट्राइक अप संदेश के पास गेंदबाजी कर रहे योगेश. फक्त 1 मिनिट अजय दादा तुम्हाला थांबवता नाही तर तू पण सरांसारखा फायर होशील. चला या प्रतीक दादाच्या शुभ हस्ते निरंजन दादाच्या शुभ हस्ते आपण हे 5,000चं प्राइज देतोय सोमनाथ गायकरला आणि पूर्ण टीमला. हा पूर्ण टीमला ते इम्पॉर्टंट आहे. विशाल दादा आपल्या सोबत आहे, त्यांचं देखील करू आपण स्वागत. आणि पारितोषिक जे होतं 5,000चं ते या ठिकाणी आपण देतो. जे पुरस्कार आहेत दातिवलीचे त्यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात आलं होतं. अभिनंदन. 5,000 रुपयाचं हे आर्थिक पारितोषिक आपण सोमनाथपर्यंत पोहोचवलं आणि अभिनंदन. आता भेटू आपण पुन्हा या ठिकाणी मेगा फायनल नाईटला. और इसी बीच जांभिवली बी टीम ने अपना पहला विकेट गवा दिया है. संदेश के रूप में पगबाधा आउट हुए हैं. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, स्टंप्स के सामने थे, अपील हुई और अंपायर ने उस अपील का स्वीकार किया. कहीं ना कहीं निराशाजनक शुरुआत कही जा सकती है जांभिवली बी टीम के लिए. संदेश खाता भी नहीं खोल पाए, 2 गेंदों का सामना किया. तुषार काफी महत्वपूर्ण बल्लेबाज माने जाएंगे क्योंकि अच्छे फॉर्म में नजर आ रहे हैं. पहले मैच में दोपहर के सत्र में अर्धशतकीय पारी खेली थी, एक बड़ा लक्ष्य सामने था. जांभिवली बी टीम ने कुलगांव टीम को परास्त किया था आज के पहले मैच में. उसके बाद ओम कोंडेश्वर भोज टीम ने भी जबरदस्त खेल पेश किया था. एक बहुत ही रोमांचक मैच में इनगांव को मात दी थी. नए बैटर संदीप हल्के हाथों से टर्न किया सीधे फील्डर के पास. यहाँ पर हेजिटेशन, गलत फहमी. 2 बल्लेबाजों के बीच में मौका बना था लेकिन विकेट कीपर उस मौके को बुना नहीं पाए हैं. फील्डर का प्रयास बहुत अच्छा था, थ्रो भी उनका सटीक था विकेट कीपर के हाथों में, लेकिन गेंद को गैदर ही नहीं कर पाए. वहां पर विकेट कीपर कलेक्शन गलत रहा और बाल बाल बच गए बैटर
इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति, रन संख्या मात्र 3, 1 विकेट के नुकसान पर। स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेट का ये महासंग्राम आपके लिए लेकर आए हैं मयूर ग्रुप बदलापुर, मयूर दादा पिसेकर एंड प्रतीक दादा पिसेकर फैमिली। और जबरदस्त माहौल यहाँ पर बना हुआ है बदलापुर के इस जगन्नाथ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में। जगन्नाथ क्रीड़ा संकुल 8वां सीजन है। 80 ग्रामीण की टीमें पार्टिसिपेट कर रही है। आज वाकलन बी टीम ने क्वालिफाई किया है सुपर 10 के लिए, लेकिन अब ये संघर्ष बदलापुर ग्रामीण की 2 बेहतरीन टीमों के बीच में है। शुरुआत जरूर खराब है जाम्बिवली बी की, लेकिन कभी भी पलटवार बल्लेबाज कर सकते हैं, खासतौर पर तुषार, और बड़ी जिम्मेदारी भी रहेगी उनके कंधों पर। नया ओवर लेकर विशाल, और थोड़ी नीचे रहती हुई गेंद अपील हो रही है, प्रश्न पूछा जा रहा है, हाउस दैट, क्या यहाँ पर एज लगा है, और लगा है तो क्या वो कैच क्लीन लिया गया है? दोनों अंपायर्स एक दूसरे से अब चर्चा करते हुए नजर आ रहे हैं। ये मामला निश्चित रूप से नजदीकी नजर आ रहा है और अब टीवी अंपायर की तरफ रुख किया गया है। डिसीजन पेंडिंग। विकेट कीपर ने क्या वो कैच क्लीन लपका है, ये देखा जाएगा, या फिर हाफ वाली में गेंद को उन्होंने उठाया है। जाम्बिवली बी टीम के दर्शकों के दिलों की धड़कनें तेज कर देने वाला ये क्षण है। पहले ओवर में एक बैटर को उन्होंने गवा दिया है, और अब यहाँ पर तुषार का विकेट यदि गवा देंगे तो फिर बहुत मुश्किल हो सकता है। और ये देखिए जूम करके दिखाया जा रहा है tenniscricket.in द्वारा। बड़े गौर से देखते हुए अंपायर, और नॉट आउट। जी हाँ, बाउंस पर पहुंची थी गेंद विकेट कीपर के पास, थोड़ी सी आगे गिरी थी, हाफ वॉली में उन्होंने गेंद को कैच किया था। सही फैसला अंपायर का। यहाँ पर ऑनफील्ड अंपायर की भी सराहना करनी पड़ेगी। नजदीकी मामला था तो उन्होंने टीवी अंपायर की मदद ली, टेक्नोलॉजी है उसका इस्तेमाल किया सही समय पर, और टीवी अंपायर का भी अच्छा निर्णय। tenniscricket.in की सराहना करनी होगी जिस तरह से ये टेलीकास्ट किया जा रहा है। इस बार केवल दिशा दिखाई है, बढ़िया शॉट, 2 खिलाड़ियों के दरमियान से रेस लगी हुई है, लेकिन उस ओर आउटफील्ड थोड़ी सी धीमी, क्योंकि ऐसे कुछ हिस्से हैं ग्राउंड के जहां पर घास की मात्रा थोड़ी ज्यादा है, और वहां पर जब गेंद जाती है तो फिर थोड़ी सी धीमी हो जाती है। उसी का फायदा मिला यहाँ पर फील्डर्स को, गेंद को फील्ड किया, तब तक 2 रन जरूर लिए हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। स्ट्राइक तुषार के पास। इस बार बड़ा प्रहार, स्टैंड एंड डिलीवर, स्ट्रेटिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर भेज दिया गेंद को। 6 रन। लाइन खेला था, गेंद उतनी खराब तो नहीं थी, गुड लेन पर पिच कराया था, हल्की सी गेंद बाहर की तरफ मुंह होती है बायत के बैटर की जब वो ओवर द विकेट से गेंदबाजी करते हैं। एक स्वाभाविक सा एंगल बनता है, हालांकि इस गेंद में उतनी कुछ खास मूवमेंट नहीं थी, लेकिन कमाल का स्ट्रोक, हैंड आई कोऑर्डिनेशन लाजवाब। एक और बेहतरीन स्ट्रोक, इस बार ड्राइव किया है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में, फील्डर लॉन्ग ऑफ से पहुंचते हुए तब तक 2 के लिए पलटे हैं और 2 रन कंप्लीट। अच्छे टच में है तुषार, और उनका क्रीज पर टिके रहना बहुत ही जरूरी रहेगा जाम्बिवली बी टीम के दृष्टिकोण से। यदि हम देखें तो एक अच्छा स्कोर यदि बनाना है तो निश्चित रूप से कहीं ना कहीं कम से कम तीसरे चौथे ओवर तक तो क्रीज पर रहना पड़ेगा। इस विकेट पर बैटिंग करना इतना भी आसान नहीं है, खासतौर पर लेट नाइट जब मैचेस होते हैं। ओहो, हैमर्ड किया स्ट्रेट डाउन द ग्राउंड। लॉन्ग ऑन के खिलाड़ी काफी सतर्क है, अच्छा क्षेत्ररक्षण, बॉलर के पीछे खेला था लेकिन 1 ही रन मिला है। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर में सिर्फ 3 रन आए थे। ये ओवर अभी तक अच्छा खासा गुजरा है जाम्बिवली बी टीम के लिए। ओम कोंडेश्वर भोज टीम की चुनौती है उनके समक्ष। सेकंड राउंड का ये मैच, आज का 5वां दिन, 5वीं रात है टूर्नामेंट की। दूधिया रोशनी में नहाया हुआ ये जगन्नाथ क्रीड़ा संकुल। अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, गलत स्ट्रोक का चयन, बीट हुए बैटर, और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 11 रन आए विशाल के इस ओवर से। पावर प्ले का खेल समाप्त हुआ, रन संख्या 14 1 विकेट के नुकसान पर।
पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी ऑडी इनोवा या गाड्या बघायला लागल्या तारांना किया स्विफ्ट कियाच गाड्या लागल्या तारांना आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 5 संघ हे सुपर 10 साठी दाखल झालेले आहेत. पहिल्या दिवसातील विजेता संघ होता मानकिवली, दुसऱ्या दिवसातील विजेता संघ कासगाव आपण बघितला, तिसऱ्या दिवसामध्ये चांदई, कालचा दिवस गाजवला 12-13 नागाव संघानं आणि आज जगदंब क्रिकेट संघ वाकळण बी अप्रतिम खेळ सादर करत असताना शेवटच्या मॅचमध्ये वडगर सारख्या बलाढ्य टीमला त्यांनी पराभूत केलं आणि 2 वेळेला आपण बघितलं या स्पर्धेमध्ये आज त्यांनी 50 धावांचं टार्गेट दिल्यानंतर त्या धावांचं संरक्षण करून दाखवलं. म्हणजेच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण त्यांचं अतिशय उत्तम दर्जाचं पाहायला मिळालं. 14 धावा फलकावर आपण बघतोय जांभिवली बी विपक्ष ओम कोंडेश्वर भोज. 14च्या 14 धावा तुषारच्या बॅटमधून आलेल्या आहेत. नवीन षटकामध्ये योगेश, हो सुंदर फटका आहे परंतु समोर फिल्डर आहे. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जातोय तोपर्यंत मिळते फक्त 1 धाव. चांगलं टायमिंग होतं, नेत्रदीपक असं टायमिंग, परंतु फिल्डरला बीट करता आलेलं नाहीये, फिल्डर पासून जास्त दूर खेळता आलेलं नाहीये. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. जणू काय तुषार विपक्ष भोज असा सामना सुरू आहे असं वाटतं ज्या पद्धतीनं आतापर्यंत खेळ झालेला आहे. पुढचा बॉल राईट हॅम राऊंड द विकेट. सुरेख बॉल, चांगला वेग होता, दिशा दाखवण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस उघडला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तेथे संदीपला बनवता आलेला नाहीये. 3 चेंडू आतापर्यंत फेस केलेत, एकही धाव संदीपच्या बॅटमधून आलेली नाही. आणि एक चांगली धावसंख्या जर उभारायची असेल जांभिवली बी संघाला तर मात्र तुषारला संदीपची साथ मिळणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. राऊंड द विकेट अगदी ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय ऑल अलॉंग द ग्राउंड. लॉंगॉनला फिल्डर आहे. पहिली धाव स्वतःची या मॅच मध्ये जोडत असताना फलंदाज संदीप संघाची धावसंख्या 16. आणि आता ओमकार शेट्टे पुन्हा एकदा आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. ओमी आज प्रचंड खुश आहेत कारण त्यांच्या गावचा संघ अखेर क्वालिफाय झालेला आहे सुपर 10 साठी. अभिनंदन योमी तुमचं ओमी आणि स्वागत देखील आहे. थँक्यू सो मच. आणि त्यातल्या त्यात आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपतींची जयंती आणि जगदंब नावानं संघ खेळला आणि क्वालिफाय झाला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चला डीजे मास्टर एक संगीत होऊन जाऊ द्या. आपलं आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचं अंबास विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणाऱ्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर स्मृती चषकाच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. जंगलातील मजबूत लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्यांना मुघलांना सळो की पळो करू सोडून आईच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण केलं तो महाराष्ट्राचा वाघ, त्याला जिजाऊचा वाघ छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. एकदा जोरात बदलापूरकर आवाज झाला पाहिजे कारण त्या शिवाजी महाराजांचे घोडे याच बदलापुरात बदलले गेले आणि या शहराला नाव पडलं बदलापूर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला या आपण जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. जय शिवराय बदलापूरकर. आणि सामन्याची काही क्षणात आता सुरुवात. माहोल होता बदलापूरमध्ये नाही तर कुठं बनेल एक भगवमय वातावरण. उद्या सकाळी देखील यायला विसरू नका. याच मैदानावरती शिवजयंती थाटात साजरी केली जाईल. ऑन साइडला फटका धमाकेदार, बॉल मिड विकेटला, सीमा रेषा पार. हा आलाय शिवमय भगवा षटकार, छत्रपतींचा छावा आणि ठोकलेत 6 धावा. जय
मैदानावरती पाहायला मिळतं टीम इन ॲक्शन आपल्या समोर चेंज द गेम जांभिवली आणि त्यांना फाईट करते ओम कुंडेश्वर भोज आणि भोज ग्रामपंचायतचे उपसरपंच सध्या आपल्यासोबत ॲज अ 12th मॅन आहेत. अजून यापेक्षा क्रिकेटवरती प्रेम काय पाहिजे दादा. आणि त्या सोबतीनं प्रमोद दादा अगदी मॅच इतक्या शांततेपणे पाहतोय ना की कुणाला वाटणार पण नाही हा माणूस उपसरपंच आहे. हीच नम्रता स्वभावामध्ये असली ना दादा की नाव आणि माणसं आपोआप मोठी होतात आणि जोडली पण जातात. पुढील वाटचालीसाठी टीमला पण आणि तुमच्या राजकीय प्रवासाला देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं दादा खूप साऱ्या शुभेच्छा. षटकातील शेवटचा बॉल होता आणि त्यामुळेच हलक्या हाताने खेळत असताना सिंगल घेण्याचा प्रयत्न होता तुषारचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. शेवटचा बॉल डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1/26 आणि 26 पैकी 25 धावा तुषारच्या बॅटमधून आलेल्या आहेत. मॅन इन फॉर्म. अवघ्या 12 बॉलचा त्याने सामना केलेला आहे. इतर फलंदाजांनी खरं तर आतापर्यंत पटावर हजेरीच लावलेली आहे. एकच बॅटर खरं तर बाद झालेला आहे, परंतु संदीप चाचपडताना दिसलाय. अडखळणारी त्याची इनिंग्स आतापर्यंत राहिली आहे. त्याला देखील इथून कमबॅक करावं लागणार आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू झालेली आहे. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा सामना पाहायला विसरू नका. प्रेक्षणीय मॅच ठाणे विरुद्ध रायगड क्रिकेटचा महासंग्राम 20 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता या मॅचला सुरुवात होणार आहे. एका बाजूला केतन म्हात्रे, भावेश पवार, विकी भोईर ठाणे टीम मधून तुम्हाला खेळताना दिसतील आणि दुसऱ्या बाजूला रायगड मधून विश्वजित ठाकूर, जिनके चर्चे हे दूर दूर, रजत मुंडे आणि पॉवरफुल किरण पवार. एकापेक्षा एक सरस खेळाडू ISPL चे स्टार्स आपल्याला या मॅच मध्ये खेळताना दिसतील. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 मध्ये हा रणसंग्राम ज्याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहतायत. अनेक सारे सेलिब्रिटीज या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर असतील, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असतील, ज्येष्ठ वरिष्ठ या ठिकाणी येताना दिसत आहेत. भव्य दिव्य असं आयोजन आहे. हलक्या हाताने टर्न करायचा होता. फटका बरोबर सजवता आला नव्हता, परंतु एक चिकी सिंगल अखेर कंप्लीट केले फलंदाजांनी. आणि आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला तुषार आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या अवतीभोवती कुठेतरी जांभिवली बी संघाची बॅटिंग लाईनअप आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. ओ माय गॉड, काय दृश्य आहे हे जगन्नाथ क्रीडा संकुलाचं. असं वाटतंय आपण आकाशामध्ये आहोत आणि तिकडनं हे दृश्य बघतोय. बर्ड्स आय व्ह्यू, लाजवाब विहंगम असं दृश्य. स्लोवर डिलिव्हरी. प्रथमेश चतुर चाणाक्ष गोलंदाज आहे. पहिला बॉल देखील स्लोवरच टाकला होता आणि याही वेळेला वेग जास्त दिलेला नाहीये. पेस ऑफ डिलिव्हरी. अशा परिस्थितीमध्ये स्लोवर डिलिव्हरीज आणखी जास्त कारगर होताना दिसत आहेत. आता थोडासा दवाचा प्रभाव देखील हवेत जाणवू लागलेला आहे. आजच्या रजनीतील ही शेवटची मॅच. धावसंख्या स्थिरावलेली आहे 27 या आकड्यावर. प्रथम बॅटिंग करत असताना चेंज द गेम जांभिवली ब संघ. पहिल्या मॅचमध्ये धावांचा पाठलाग करताना ते जिंकले होते. 67 धावांचं टार्गेट चेस केलं होतं. शॉर्ट बॉल वेट करत असताना पुल केलाय. समोर फिल्डर डीप मिड विकेटला. जबरदस्त कॅच, बिग विकेट. तुषार बाद. डेट सुरू झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाणारं संगीत ऐकायला मिळेल. न भय न भीती, ज्याच्या मनात शिवछत्रपतींची नीती. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. विकेट डाऊन झाली आहे, महत्वाची विकेट. टायमिंग चांगलं होतं, परंतु प्लेसमेंट पाहायला मिळालं नाही.
हॅमर्ड केलाय बॅकफुटला जाऊन जयनं चांगला फटका पहिल्याच बॉलवर, परंतु डीप कव्हर पॉइंटला प्रोटेक्शन आहे. चांगलं टायमिंग याही वेळेला पाहायला मिळालं, परंतु गॅपमध्ये फटका खेळला नव्हता, त्याच्यामुळे फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय. मात्र आत्मविश्वास या फटक्यानं जरूर वाढताना दिसेल फलंदाज जयचा. अकाउंट ओपन केलंय सिंगलच्या मदतीनं. सध्या 4थं षटक प्रगती पथावर आहे. 28 धावा फलकावर लागतायत 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रोजेक्टेड टोटल बघितलं आपण तर फक्त 39 दिसते सध्या, परंतु धावांचा वेग वाढवावा लागणार आहे फलंदाजांना. पुढचा बॉल सामना करेल संदीप. जस्ट बॅक ऑफ लेंथ टर्न करण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतली कडा शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं खरं, परंतु एक धाव मात्र घेण्यापासून रोखू शकले नाहीत फिल्डर बॅटरला. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 29. चांगली गोलंदाजी, प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. 5 बॉल्स टाकलेत आतापर्यंत, फक्त 3च धावा खर्च केल्यात आणि आपल्या स्लोवर डिलिव्हरीच्या जाळ्यामध्ये खऱ्या अर्थानं अडकवलं एका मोठ्या बॅटरला. तुषारची विकेट त्याने प्राप्त केली. तुषारचा फटका चांगला होता, टायमिंग होतं त्या फटक्यामध्ये, परंतु फ्लॅट गेला. जी उंची पाहिजे होती डीप मिड विकेटला क्लिअर करण्यासाठी ती उंची नव्हती फटक्यामध्ये. फिल्डर पासून थोडासा जर दूर खेळला असता तर कदाचित 4 मिळाल्या असत्या, पण आता ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. बघायचे दोन्ही फलंदाजांसोबत पंचांनी काहीतरी चर्चा केली आहे. नेमकं काय घडलंय मैदानामध्ये? रिटायर्ड हर्ट, यस, बॅटर रिटायर्ड हर्ट होत असताना संदीपचा स्ट्रगल आपण बघितला या मॅच मध्ये. ज्या धाटणीतला तो फलंदाज आहे, जी गुणवत्ता त्याच्यामध्ये ठासून भरलेली आहे, तशी कामगिरी खरं तर त्याला करता आलेली नाही. आणि आता बघायचंय कुठला फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. गरज आहे बिंदास फटकेबाजीची आणि त्यामुळेच आता बिंदास मैदानामध्ये प्रवेश करताना दिसतोय. त्याला जावं लागणार आहे नॉन स्ट्रायकर्स एंडला. शेवटचे 7 बॉल्स बाकी. 7 बॉल्समध्ये 2 मोठे फटके जरी आले तरी मात्र 15 ते 20 धावा बनवल्या जाऊ शकतात. आणि जर 20 जोडल्या गेल्या 7 बॉल्समध्ये तर एक्झॅक्ट 50 धावांचं टार्गेट सेट होईल, जे मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं आणि जे फारच मोठं टार्गेट अखेर ठरलं वडगर संघासाठी. वाकलन बी संघाने ते 49 धावा फलकावर लावल्या होत्या, परंतु 50 पर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण दिसतंय. गोलंदाज प्रथमेश पुढचा बॉल घेऊन. यावेळेला हो जबरदस्त फटका, घणाघाती प्रहार, बॉलला फेकलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जयच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. मिळालं होतं 5 बॉल्स भरपूर चांगले टाकले होते, परंतु शेवटचा बॉल थोडासा शॉर्ट होता. आडव्या बॅटचा प्रहार करत असताना समोर लॉंगॉनला षटकार ठोकलाय जयनं. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जांभिवली बी संघाची फलकावर 35 धावा. क्षमता आहे फलंदाज जय मध्ये. नवीन बॅटर बिंदास आहे. बिंदास देखील मोठे फटके खेळू शकतो आणि त्यामुळे अजूनही 50 किंवा त्यापेक्षा अधिकचं टार्गेट येथे सेट केलं जाऊ शकतं. शेवटच्या षटकाला आता सुरुवात केली जाणार आहे. एका युवा गोलंदाजावर भरोसा दाखवण्यात येत आहे. ओम कोंडेश्वर भोज संघाकडून सिद्धेश येतोय. या आधीच्या मॅच मध्ये देखील दुपारच्या सत्रामध्ये जेव्हा संघ खेळला होता, अगदी अंडर प्रेशर तो गोलंदाजीसाठी आला होता आणि शेवटचं षटक त्याने चांगलंच हँडल केलं होतं. काही एक्स्ट्रा बॉल त्याने टाकले होते, परंतु फलंदाजांना मात्र त्याने बांधून ठेवलं होतं आणि रोमहर्षक सामन्यामध्ये अखेर विजय मिळवला होता ओम कोंडेश्वर भोज संघानं. एक चांगला एक्सपिरियन्स खरं तर त्याच्यासाठी देखील असणार आहे. मोठा अनुभव घेऊन जाईल तो या स्पर्धेमधून. प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू येथे जिंकण्याच्याच उद्देशाने आलेला असतो. षटकातील पहिला बॉल राईट हॅम राऊंड द विकेट. हो, भरपूर विट दिली आहे, पाठलाग केला आणि स्लॅश करत असताना डीप कव्हरला बॉलला पाठवलंय. फिल्डर थोडासा दूर होता, त्याचा फायदा घेतील फलंदाज. 2 धावा अगदी आरामात पळून पूर्ण करतायत. अक्षरशः वाईड बॉलवरच बॅट फेकलेली आहे फलंदाजानं, कारण जास्त वेग नव्हता या बॉलमध्ये, त्यामुळेच फलंदाजाला वेळ मिळाला फटका खेळण्यासाठी. बिंदासच्या बॅटमधून हा एक चांगला स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला.
2 धावांनी स्वतःचा अकाउंट त्याने ओपन केलंय. संघाची धावसंख्या 2 बाद 37. थोडीफार दिशाहीन गोलंदाजी जरूर मागच्या मॅच मध्ये देखील पाहिली होती आपण, परंतु प्रतिभावंत गोलंदाज आहे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, परंतु फिल्डर भरपूर दूर आहे. लॉंग ऑनचा खेळाडू बॉलवर झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, फेक थोडीशी संथ पोहोचली आहे. विकेट कीपर कडे वेगानं जर थ्रो पोहोचला असता तर येथे संधी होती फलंदाजाला धावबाद करण्याची, परंतु फेक तेवढी परफेक्ट नव्हती. मंद गतीनं बॉल पोहोचला होता विकेट कीपर कडे आणि त्याचाच फायदा घेतलाय फलंदाजांनी. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. बिंदासलाच जायचं होतं स्ट्रायकिंग एंडला. स्ट्राईक स्वतःकडे तो ठेवताना दिसतोय. पहिल्या 2 बॉल्स मध्ये 4 धावा या शेवटच्या षटकामध्ये आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 39. सामन्याच्या या पहिल्या हाफमध्ये, पहिल्या सत्रामध्ये आपण बघतोय कुठेतरी 50 धावांसाठी संघर्ष चालू आहे. बॅटिंग करणारा जांभिवळी ब संघ 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतोय आणि 50च्या आतमध्ये थांबवण्याच्या प्रयत्नात आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत ओम कोंडेश्वर भोज संघाचे. कारण दोन्ही संघांना माहिती आहे की 50 हा आकडा एक जबरदस्त आकडा आहे. 50 धावसंख्या जर फलकावर लागली तर एक मानसिक दडपण कुठेतरी चीज करणाऱ्या संघावर असू शकतं. म्हणजे बऱ्याचदा या स्पर्धेमध्ये आपण बघितलंय. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला टॅप करत असताना ओहो, शॉर्ट कव्हर्स मध्ये तेथे फिल्डर उपस्थित, परंतु नीटचा बॉल अडवता आला नव्हता. सिंगल फक्त मिळणार आहे, जास्त धावा येथे आलेल्या नाहीत. जरूर गोलंदाजाला आपण बघतोय की अतिशय युवा आहे. जेमतेम 16 ते 17 वर्ष त्याचं वय दिसतंय. प्रयत्न चालू आहेत. थोडे आखो टप्प्याचे बॉल पडतायत, परंतु टीमने जो भरोसा दाखवलेला आहे त्या भरोशावर खरं उतरण्याचा प्रयत्न. चांगला बॉल, बॅटची बॉटम एज, बाउन्सवर पोहोचलाय विकेट कीपर कडे. येतोय पहिला डॉट बॉल या शेवटच्या षटकामध्ये. आतापर्यंत षटक चांगलं राहिलंय ओम कोंडेश्वर भोज संघासाठी. टाळ्यांचा कडकडाट होतोय या युवा गोलंदाजासाठी. चांगले येथे पाठीराखे उपस्थित झालेले आहेत भोज संघाचे. दोन्ही संघांना चांगला सपोर्ट आहे. सामना रंगतदार होऊ शकतो. शेवटचे 2 बॉल्स बाकी जांभिवली ब संघाच्या डावामध्ये. धावसंख्या 40. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. एक जरी मोठा फटका आला तर 45 प्लस टार्गेट असू शकते. ओ व्हॉट अ बॉल, ब्युटिफुल यॉर्कर अँड इज क्लीन्ड हिम अप. ग्रेट डिलिव्हरी. विकेट आपल्या खात्यात टाकत असताना गोलंदाज सिद्धेश. एक्सलंट डिलिव्हरी. आणि काय परफेक्ट यॉर्कर त्याने एक्झिक्यूट केलाय. फलंदाजाला 4ही मुंड्यात चित केलंय. विकेट मिळवली. शेवटचा बॉल. नवीन बॅटर मैदानामध्ये हर्षल. आणखी एक चांगला बॉल, फुलर लेनचा. बीट केलाय बॅटरला. धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट येथे मिळताना दिसेल धावबादच्या रूपात. शेवटच्या बॉलवर देखील विकेटचं पतन. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या सिद्धेशनं. लाजवाब गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. एकूण धावसंख्या जांभिवली ब संघाची आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच फक्त 40 धावा. असं वाटत होतं की 50 पर्यंत मजल मारली जाईल, परंतु शेवटच्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. म्हणजेच गोलंदाजांनी कामगिरी चोखपणे बजावलेली आहे ओम कोंडेश्वर भोज संघासाठी. आणि आता जबाबदारी असेल फलंदाजांवर. टार्गेट आहे 5 ओव्हर्समध्ये 41 धावांचं, परंतु चेंज द गेम जांभिवली बी संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. जरूर धावसंख्या थोडी कमी आपल्याला वाटते, परंतु एक फायटिंग टोटल ही ठरू शकते. त्यासाठी मात्र चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण त्यांना करावं लागणार आहे. काय घडेल, काय बिघडेल येणाऱ्या 5 षटकांमध्ये, कोणाचा होणार विजय आणि कोणाचा होणार पराभव, सर्व काही घडामोडी आपल्यापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मधून पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक ओमकार शेटे.
थँक्यू सो मच. चला या व्यासपीठावरती आपण सन्मान करत आहोत 2 दिवस या स्पर्धेला डे नाईट अतिशय सुंदर आपल्या आवाजानं साथ चढवणारा आवाज अजय दादा घरत, भिवंडी तालुक्यातील किरवली गावाचा तो आवाज जो 10PL मध्ये रंगला, ज्या आवाजाला बिग बॅश मध्ये आपण ऐकलं आणि अतिशय सुंदर समालोचन ज्यांनी केलं त्यांचा सन्मान आपण करतोय. या स्पर्धेचे यंग अँड डॅशिंग शिल्पकार प्रतीक दादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच अजय दादा. 2 दिवस आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि येत्या काळामध्ये आपण असंच या स्पर्धेचा घटक बनून राहाल. आपल्या स्वभावानं आज सर्वांची मनं या ठिकाणी आपण जिंकली, त्याबद्दल तुमचं विशेष विशेष कौतुक. कॅमेरामॅन रिक्वेस्ट जरा स्टेज कव्हर करा. अजय दादा खरं त्यांचा सन्मान त्या ठिकाणी होताना आपण पाहतोय. 1-2 मिनिटं फक्त. हा सन्मान होताना त्या ठिकाणी आपण पाहता अजयजी घरत, कुमार अजय घरत. पुढच्या वर्षी याल तेव्हा श्री लागलेलं असेल अशा शुभेच्छा आम्ही देतो. प्रतीक दादाकडून पण ऑल द बेस्ट. ऑन गोईंग मॅच आणि त्याच्याकडे आपण लगेचच वळूयात. सामन्याची होती सुरुवात. आज अगदी आपण पाहिलं क्वालिफाय करताना टीम ॲच पोलमधनं खूप चांगलं क्रिकेट खेळली, ती म्हणजेच जगदंबा वाकळन. अभिनंदन. आणि आता पाहूयात 2 सामने जिंकून सी पोलमधनं बदलापूर क्रिकेट संघटना संलग्न वांगणी वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून कोणती टीम आता टेबल टॉप करते त्याचं उत्तर काही क्षणात आपल्याला मैदानावरती मिळेल. आता फक्त खेळणार नाही तर गाजवणार स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. प्रतीकदादा पिसेकर यांना ऑनस्क्रीन तुम्ही पाहता. प्रतीकदादाच्या सोबतीनं त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. फोटो सुरू आहेत. रितेश बोपी आणि त्यांच्या सोबतीनं प्रज्योत देशमुखला तुम्ही पाहता आणि पप्पू शेठ डुबेळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पप्पू शेठ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला पिण्याचं पाणी, खरं तर अन्नदान आणि जलदान हे सर्वश्रेष्ठ दान आपल्या संस्कृतीमध्ये मानलं जातं. पप्पू शेठ आपलं मनपूर्वक आभार. 41 रनचेस सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. शंकर बॅटिंग ट्रॅक वरती आणि त्याच्या सोबतीनं आलाय प्रथमेश. रिक्वायर रन रेट 8.20. सलामीची जोडी मैदानावरती झाली. इंटर ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना बिंदा शिसवेचा संघ मैदानावरती दाखल झालाय. जांभिवली ब. चेंज द गेम जांभिवली ब. वडवली ब संघ या नावानं खेळताना आपण पाहिलाय. पहिला बॉल बॅटन पॅड मध्ये समोर चालला डीप मध्ये लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल या ठिकाणी मिळते. ऑनलाईन आपल्या सोबत मॅच एन्जॉय करतात सचिन दादा पाटील जे सन्मान्य नगरसेवक आहेत. त्यांच्या सोबतीनं सदा मामा या नावानं खरं तर पूर्ण अंबरनाथ परिसर जांभिवली गाव ज्यांना ओळखतं. सदाशिव पाटील साहेब मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे आपलं जे उपनगराध्यक्ष राहिलेत. वॉर्ड स्टॉप. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. वेल फिल्डिंग. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 41 टार्गेट जो तुम्हाला वाचवायचं तर अशीच फिल्डिंग तुम्हाला करावी लागेल. सध्या हेच सांगताना टीम आपल्याला पाहायला मिळते.
7 धावा धावफलकावरती, 7 विकेट्स आतापर्यंत आपण पाहिलं तर कोणती गेलेली नाही आहे. मागच्या 3 बॉलमध्ये आपण पाहताय या ज्यात 7 धावा आल्या त्या थोडंसं दिलासा आणि या मॅचमध्ये एक चांगली सुरुवात देऊन जातील. आज अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस. साऱ्या जगात भारी 19 फेब्रुवारी. राजे तुम्ही होतात म्हणून दिसलं मंदिरावरती कळस. राजे तुम्ही होतात म्हणून दिसली अंगणामध्ये दारासमोर तुळस. राजे तुम्ही होतात म्हणून भरून राहिलं सुहासिनीचं कपाळ. राजे तुम्ही होतात म्हणून पाहिली या मराठ्यांनी हिंदुत्वानी स्वराज्याची सकाळ. अंपायरचा इशारा 1 रन शॉट. अंपायर्सचे इशारे देखील खूप महत्वाचे आहेत. खांद्यावरती जेव्हा अंपायर्स 2 वेळा तुम्हाला इशारा करतील, अगदी हात वरून खाली आणताना शॉट, ज्यावेळी खांद्याला अंपायर्स हात लावेल तिकडे पेनल्टी, 1 हात लांब केला जाईल तिकडे नो बॉल, 1 फिंगर वरती केला जाईल तिकडे होईल आउट, 2 हात लांब केले जातील व्हाईट बॉल. अंपायर्स आपल्या पायाला हात लावून एक छोटीशी डान्स स्टेप करून दाखवतील तेव्हा लेग बाईज. वॉट अ शॉट अलॉंग दी कार्पेट. गवताचा गालीचा त्याच्यावरून घरंगळत बॉल सीमारेषा बाहेर. क्या बॅटिंग करते मैदानावरती टीम तुम्ही पाहताय. ओम कोंडेश्वर भोज. कोंडेश्वर एक अतिशय सुंदर असं ठिकाण आहे ज्या गावाला निसर्गाचं लाभलेलं आणि महाशिवाचं लाभलेलं वरदान. पावसाळ्यात जर तुम्ही अगदी अगदी ठाणे जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळ पाहिले त्यापैकी कोंडेश्वरचे वॉटरफॉल प्रचंड चर्चेत असतात. आणि कोंडेश्वरला एकदा का जर तुम्ही गेलात महाशिवाचं दर्शन तुम्हाला मिळेल. त्याच्याच बाजूला वडून पडणारा एक मोठा धबधबा कोंडेश्वरच्या सौंदर्यतेला अजून 4 चांद लावतो. आणि निसर्गाच्या रम्य सानिध्यात वसणारं एक कोंडेश्वर गाव आणि त्याच भगवान शिवाच्या नावानं त्याच्यावरती प्रचंड श्रद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवणारं ओम कोंडेश्वर भोज संघ सध्या मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्या तमाम कोंडेश्वरच्या क्रिकेट प्रेमींना माझा मानाचा आणि प्रेमाचा ओम नमः शिवाय. धावफलकावरती धावा 12. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. बिंदास शिसवे महागडा ठरलाय. ऑन साइडला पुल केलाय. चाललाय बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मेतील धावा 4. षटक संपलं पहिलं आणि ओम कोंडेश्वर भोज नावाचा ब्रँड मैदानावरती सुसाट सुटलाय. त्यातल्या त्यात बरोबर 20 फेब्रुवारीला या स्पर्धेमध्ये ठाणे रायगड तो सामना देखील आपण कव्हर करतोय. त्यामुळे उद्या म्हणजे आजच आता 12 वाजून गेलेत आणि आज महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजांची जयंती आहे. उद्या संध्याकाळी बरोबर इव्हनिंग सेशनमध्ये सर्व बदलापूरच्या शिवभक्तांना शिवप्रेमींना आम्ही आमंत्रित करतो. आवर्जून याच मैदानावरती एक भव्य दिव्य क्रीडानगरीवरती मयूर ग्रुपच्या वतीनं आपण शिवजयंतीचं आयोजन करतोय. एक भव्य दिव्य रॅली त्या सोबतीनं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आणि त्या सोबतीनं अतिशय सुंदर वातावरणात आपण राजांना या ठिकाणी त्रिवार मानाचा मुजरा समर्पित करणार आहोत. इथे टप्पा पडलाय थोडंसं खाली राहिला बॉल आणि अंपायरचा इशारा
आय थिंक बॅट अँड बॉल स्पर्श झालाय का नाही. व्हाईट बॉल DRS या ठिकाणी आता लगेचच घेण्यात आलाय का. बॅटिंग साईड अगदी आपण पाहताय या ठिकाणी हा डिसिजन गेलाय, त्यामुळे फोल्डिंग टीम कडनं इकडे चॅलेंज त्या डिसिजनला कदाचित करण्यात येईल. ओ क्लोज क्लोज क्लोज, फिनिश कुठे झाला लाईनच्या बाहेर की आतमध्ये ते पाहिलं जाईल आणि काही क्षणात निर्णय. फोटोजेनिक फिनिश असेल मात्र एक गोष्ट, लाईन बिलॉंग्स टू अंपायर. मलबन क्रिकेटच्या माध्यमातून ते 42 जे नियम येतात त्या अकॉर्डिंग अंपायर्सला सगळ्या नियमावलीचं पालन करावं लागतं. जसे नियम बदलले जातील तशा अपडेट्स त्यामध्ये सातत्याने केल्या जातात आणि लाईन बिलॉंग्स टू अंपायर हा देखील क्रिकेटच्या पडल्यावरचा नियम आहे. बट आय थिंक मला कुठेतरी वाटतंय की हा निर्णय कदाचित अंपायरला रिव्हर्स घ्यावा लागेल का. ज्या अगदी रिॲक्शन सध्या ॲक्शन रिप्लामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या पाहूयात. थर्ड अंपायरच्या माध्यमातून निर्णय काय तो. ट्रान्सपरन्सी टिकून ठेवणं हे महत्त्वाचं आहे. अगदी फेअर डिलिव्हरी डिसिजन आलाय. ओके चला, हा बॉल आणि अंपायरला आपला डिसिजन रिटर्न घ्यावा लागेल आणि रिव्ह्यू रिटेन केला जाईल. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर. अतिशय सुंदर बॉल, बॅटला स्पर्श झाला, बॅटला स्पर्श झाला, इम्पॅक्ट देखील बाहेर आहे ते सांगताना अंपायर्स महेंद्र भवर सर. अनेक समालोचक अगदी एक गोष्ट आवर्जून सांगेल, रिव्ह्यू अगदी ज्यावेळी आपण परत करतो त्यावेळी तो रिटर्न नाही तर रिटेन असतो आणि अंपायरचा जो डिसिजन आहे तो रिटर्न असतो. या दोन गोष्टी आवर्जून काळजी घेत चला सर्वांनी, जेणेकरून अजून येत्या काळामध्ये आपण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगलं समालोचन पोचू शकू. रिव्ह्यू रिटेन अँड अंपायर डिसिजन रिटर्न असतो ज्यावेळी त्यांच्या अगेन्स्ट जातो आणि अंपायर्सकडे ते राईट आहेत, आपला डिसिजन ते रिव्हर्स करू शकतात. की त्या फटका सुंदर सजवला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फोल्डर आहे, स्वीपर कव्हरला येथील क्षेत्ररक्षक शॉट पॉईंटचे पोहोचलेत. 2 धावेचं मानस आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. खूप सुंदर बॅटिंग करतोय, खूप सुंदर बॅटिंग करतो प्रथमेश. 8 बॉलमध्ये 17 धावा त्याच्या बॅटमधनं आलेत आणि शंकरच्या बॅटमधनं 2 चेंडू 2 धावा. उपसरपंच साहेब म्हणत असतील आज 12वा बसलोय, ट्रॉफी डायरेक्ट हक्कानं घरी घेऊन जाईल. सगळी टीम खूप चांगलं क्रिकेट खेळली आहे आणि हे असतं एक चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य. आपल्या टीम्स आपलं खरं तर क्रिकेट पुढे न्यायचं आणि ज्यावेळी गावामध्ये दादा तुम्ही उपसरपंच असून 12वे बसता ही खूप मोठी गोष्ट आहे, एक पुरस्कर्ता असून देखील. कारण येणारं अगदी नेतृत्व सक्षम आणि चांगलं असेल तर गाव देखील पुढे जाईल. आवर्जून एक विशेष कौतुक दादाचं देखील व्हायला हवं. 20 धावा धावफलकावरती झालेत, 21ची गरज आहे. बॉल शिल्लक या मैदानावरती अजूनही इथनं आपण पाहता 19, 41 रनचेस आणि 2 ओव्हरमध्ये सध्या ड्रायव्हिंग सीटवरती आहे बॅटिंग करणारी टीम ओमकोंडेश्वर भोज. जांभिवलीला करायचं पुनरागमन, विकेट्स काढाव्या लागतील. नाही, अजून धावा येत आहेत, काही वेगात बनतायत. बॉल फरार झालाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा आणि या चौकारानं 2 षटकांचा पॉवर प्ले त्यामध्ये बनलेत धावा 24. पॉवर हाऊस बॅटिंग करताना हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकताय. खूप चांगला टेलिकास्ट आमचे कॅमेरामॅन त्या सोबतीनं तिकडे वॅनिटी व्हॅनमध्ये गौरव सावंत करतायत. धावफलक 4 ने पुढे चाललाय. 24 वरती बॉल शिल्लक आहेत 18. जिंकण्यासाठी लेस दॅन रन बॉल, 17 धावेची गरज आहे. सुरुवातीच्या पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत आमचे समालोचक मित्र, मनकिवलीचा आवाज राहुल नामदेव चव्हाण, शत्रूच्या दारात उभं राहून मित्राचं कौतुक करणारा, कट्टर आणि निष्ठावंत मैत्रीचा असा थाट असावा त्याचं नाव राहुल नामदेव चव्हाण. असा एक निष्ठावंत मित्र आयुष्यामध्ये प्रत्येकाकडे असावा. थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव्ह. 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती आहेत. अजून 18 बॉल आणि धावफलकावरती धावा लेस दॅन रन बॉल आता मैदानावरती करायच्यात. त्या म्हणजे आपण पाहता या ठिकाणी 17 धावा. आज अतिशय सुंदर सुवर्ण असा दिवस. अखंड हिंदुस्थानाचे दैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जयंती सोहळा. आणि उद्याच्या ड्रॉकडे एक नजर आता यानंतर आपण टाकू. उद्या पहिला सामना बरोबर सकाळी वेळेवरती दोन्ही टीम्स आपण रिपोर्ट करायचं आहे. वेळेवरती या, चांगलं खेळा. सगळे सामने 5 षटकांचे आहेत.
18 मध्ये इथे 17 पाहिजे. उद्याच्या मॅचेस काही क्षणात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि पहिला सामना उद्या आपण सुरू करतोय बरोबर 11 वाजता. तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे छत्रपती संभाजीनगर आणि त्यांना फाईट करेल टीम मोहपाडा. दुसरा सामना बदलापूरच्या सी ग्रुपमधनं पिंपळोली वाडी. फटका ऑन साइडला फर्स्टला विकेट विकेट येईल हो आली आहे. धक्का लागलाय पहिला आणि बॉल आली आहे. ही मॅच संभाजी वाजता रिपोर्ट करायचा. मोहपाडा टीम तुम्हाला फाईट करायची आहे पहिल्या मॅच मध्ये. पिंपळोली वाडी बरोबर 12 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे भाईजान स्टार सोबत. त्यानंतर सुरू होईल या स्पर्धेतील अजून एक अर्थातच ओपन ग्रामीण मधल्या भलाढ्य संघ उद्या येताना आउट ऑफ बदलापूर तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला सामना खेळतीये टीम सुरई शहापूरच्या गोटेगर ब सोबत भिवंडीचा सुरई खेळ. तदनंतर नवी मुंबई विभागातून ओमकार नाईक यांचा बोनकोडे आणि त्यांना फाईट करेल भिवंडी तालुक्यातील वहले. पुन्हा एकदा कल्याण ग्रामीण मधनं टीम तुम्हाला पाहायला मिळेल हर्ष आराध्या वाडेघर आणि त्यांना फाईट करेल टीम मानकोली. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा भिवंडी विभागातून दोन्ही टीम्स खेळताना दिसतील. भाटाळे जय ब्राह्मणदेव सध्या खूप चांगल्या टचमध्ये. करेश म्हात्रेची टीम त्यांना फाईट करेल भातवड. जगन्नाथ क्रीडा संकुल या ठिकाणी तुम्ही उद्या बरोबर या सगळ्या मॅचेस पाहणार आहात. तर आवर्जून उद्या आम्ही येतोय, तुम्ही देखील या आणि पाहत राहा, ऐकत राहा, मजा करत राहा. लेट जगन्नाथ मेमोरियल ट्रॉफी. टप्पा पडला ऑन साइडला खेचला आडवा बॅटनं पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे त्यामुळे दबाव वाढलाय. सिंगलला डबल मध्ये हो केलंय कंप्लीट. हे नाही करू शकत तुम्ही. मिसफील्ड थ्रो खराब आणि या चुका झाल्या तर येत्या काळामध्ये अगदी परतीचा प्रवास करावा लागेल. त्यामुळे जांभिवलीला आज आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्रिकेट या मैदानावरती दाखवावं लागेल. जिकडे एक एक रन्स तुम्हाला वाचवायची आहे. रन बॉल मॅच तुम्ही डिफेंड करत होतात. एखादी डबल आली बॅटिंग टीमचं प्रेशर कमी होईल. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 धावेची गरज आहे. 2 ओव्हर नंतर शंकर तुम्हाला वाटलं तर तुम्ही बॉल चेंज करू शकता. विकेटवरती आता ड्यू थोडासा येऊ लागलाय. पाहू शकता तुम्ही समोर अगदी थोडासा ओलसरपणा तुम्हाला जाणवतोय. मात्र नवा बॉल मिळेल याची काळजी घ्या. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15ची गरज आहे. योगेश बॅटिंग ट्रायकडे एंडला अंडरम बॉक्सला टॅप केलं. एक सिंगल जरूर मिळेल. एकापेक्षा जास्त अजून काही नाही आहे आणि एका धावेनं स्कोर पुढे चाललाय. धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात. या ठिकाणी 27 धावा धावफलकावरती. अतिशय सुंदर हे क्रीडांगण आणि जितकं कौतुक करावं प्रतीकदादा पिसेकर मरुदादा पिसेकर त्यांचं कमी आहे. अगदी मैत्रीसाठीच जणू काही प्रतीक पिसेकर मयूर पिसेकर ही नावं बनलेली आहेत. म्हणून अर्ध्या रात्री 12 वाजून गेल्यानंतर देखील जवळजवळ 50 पेक्षा जास्त मयूर ग्रुपचे सगळे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि प्रतीकदादा या सगळ्यांना मरुदादा या सर्वांना एका जीवाभावाच्या मित्राप्रमाणेच भावाप्रमाणे जीव लावत असतो. आणि म्हटलं जातं ना प्रतीकदादा निरंजनदादा उजाड़ने वाले चाहे दिन रात एक क्यों ना कर दे रुतबा यूं ही बरकरार रहेगा क्योंकि भाई भाई हम सब साथ साथ. हरिभाऊ शिंदे जे आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर आहेत त्यांच्याकडनं 3 षटकार 3 चौकार किंवा विकेट हॅट्रिक 2000 रुपयाचा पारितोषिक आपण देतोय. ऑर्गनायझर सदस्यातील ते ऑफिशियल एक आहेत. बाकी कुणाचंही प्राइज इकडे अनाउन्समेंट केलं जात नाही. आफ्टर फिनिश द मॅच तुम्ही देऊ शकता. ते सन्मानानं तुमच्या नावासोबत तुमच्या शुभ हस्ते आम्ही ते जरूर देऊ. इकडे आली विकेट आणि फलंदाज बाद झाला शंकर. बॅक टू डगआउट आणि समीकरण उरलंय. येणारे 13 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या 13 चेंडू आणि अजूनही 12. गाव
महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यानं घडवलं शिवराय त्यांचं नाव. राजांना त्रिवार मानाचा मुजरा आणि शिव जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बॅकफुटला गेले, सॉफ्ट हँड स्क्वर कट केलाय, आउटफील्ड फास्ट बॅकवर्ड पॉइंटला चेस फोल्डरसाठी ओ 2 धावा पूर्ण. धाव फलक 2 न पुढे जाल. लस दॅन रन बॉल आली आहे पूर्णपणे मॅच. अजून पारडं थोडस मजबूत होत असताना फलंदाज विकीचं खातं खुलं झालंय. 2 या धावसंख्येनं समीकरण उरलंय. 12 चेंडू आणि 10 धावेची गरज. तुम्ही ऐकत होतात 12 चेंडू आणि 10 धावेची गरज. स्वर्गाहूनही सुंदर जर काय ना तर उद्या माझ्या राजाचं रायगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, सह्याद्रीच्या दऱ्याखोरातून उद्या एकच आवाज तुम्हाला गुंजताना पाहायला मल. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. 31 धावा धावफलकावर, विकेट्स गेलेल्या 2. 12 चेंडू 10 धावेची गरज. इथनं एखादा चमत्कार, मॅजिक मुवमेंट पाहिजे टीम जांभिवलीला. त्यांच्या नावामध्ये ज्या प्रकारे त्यांनी पुढे स्लोगन सेट केलाय, चेंज द गेम, तो गेम चेंज करता येईल का टीम जांभिवली. 12 चेंडू 10. बॉल या बॉलिंग ट्रॅकवर. ओ व्हॉट अ बॉल. हा गोलंदाज मॅजिक करायला तयार. रखौसला कुछ भी हो सकता है या मॅच मध्ये. ते कमबॅक पाहिजे, ते कमबॅक पाहिजे. 11 चेंडू 10 धावेची गरज. खूप सुंदर साऊंड डीजे आपण पाहताय. कुमार, डीजे रॉनी ही सगळी टीम आपल्याला देते. तब्बल मागचे 4 डे नाईट आम्ही समालोचन करतो, जवळजवळ 14 तास. आणि या सगळ्यांचं करू विशेष कौतुक. स्विचिटचा फटका, वॉड शॉट, क्या बात. फिल्डरला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. धावा 4 आणि विजयाच्या दिशेनं अजून प्रवास सुखरूप करताना टीम ओम कोंडेश्वर भोज. धावेची गरज. योगेश बॅटिंग करतो 4 चेंडू 7. विकी बॅटिंग करतो 1 चेंडू 2. 10 बॉल 6 धावा. जांभिवली ब विरुद्ध ओम कोंडेश्वर भोज त्यांच्यामधील लढाई तुम्हाला पाहायला मिळते. यॉर्कर, हेलिकॉप्टर स्टाईल, समो मिड ऑफ, कॅच, फलंदाज बाद. असा डॅशिंग रुबाबाचा मयूरदादा. अगदी हे सॉन्ग ऐकलं ना की मयूरदादाचं कार्य काय, त्याचा स्वभाव काय,
त्याच्या कर्तृत्वाबद्दल, त्याच्या कार्याबद्दल, त्याच्या बंधुप्रेमाबद्दल, त्याच्या मित्रप्रेमाबद्दल, त्याच्या उद्योग क्षेत्रातल्या उंच भरारीबद्दल सगळं सगळं काही तुम्हाला ऐकायला मिळतं. आवर्जून जर आयुष्यात काहीतरी तुम्हाला बनायचं आहे तर मयूर पिसेकर हे नाव, प्रतीक पिसेकर हे नाव नेहमी लक्षात ठेवा. मैत्री, उद्योग, परिवार, कला, क्रीडा, शिक्षण, विज्ञान या सर्व क्षेत्रामध्ये ही नावं आवर्जून घेतले जातात. आणि दोनो भाई असं हे आयोजन देखील त्यांच्या स्वप्नांना साकार झालंय, ज्या मयूर ग्रुपनं पूर्ण आयोजनाला आणि पूर्ण भारताला एक अशी स्पर्धा दिली आहे की बदलापूर शहरामध्ये राहणाऱ्या, बदलापूरच्या गावागावात वाडीवाडीत राहणारा प्रत्येक माणूस अभिमानानं सांगेल, हो आम्ही बदलापूरकर भरवतो. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर स्मृती चषक पूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेणारी, पूर्ण भारताला आपल्या आयोजनानं क्रिकेट विश्वात प्रेमात पाडणारी, भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा अभिमान, बदलापूरची शान, ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम, मयूर ग्रुप प्रेझेंट लेट जगन्नाथ मेमोरियल ट्रॉफी 2026. 8वं पर्व, त्याच्यावरती गर्व आणि त्याच्यामध्येच आहे सर्व, असं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. दरवर्षी खरं तर या स्पर्धेचं घटक होण्याची संधी तुम्ही आम्हाला देता. मला आजही आठवतं 2018ला पहिल्यांदा रोहित पिसेकरचा मला मेसेज आला, तर निरंजन दादा पिसेकर यांच्यासोबत संपर्क झाला आणि मयूर ग्रुप नावाचा एक मित्र परिवार, जीवाला जीव लावणारा मिळाला. त्याबद्दल निरंजन दादा, रोहित, मयूर दादा, प्रतीक दादा, अनिकेत, निखिल दादा जाधव आणि आमच्या पूर्ण मयूर ग्रुपच्या अगदी सर्वांचं मनपूर्वक आभार. मयूर ग्रुप म्हणून एक खूप मोठी टीम काम करते, त्या सगळ्यांकडे देखील एक नजर टाकूयात, ज्यांच्या मेहनतीतनं खरं तर ह्या आयोजनाला 4 चांद लागतात. निरंजन दादा पिसेकर, अनिकेत दादा कुलकर्णी, गणेश दादा तरे, निखिल दादा जाधव, आपला छोटा मयूर, निखिल पिसेकर, अनिकेत हरजी, प्रज्वल खडकबाण, नितेश पिसेकर, श्लोक फुलवरे, विवेक पिसेकर, रितेश भोपी, धीरज पिसेकर, जयेश पाटील, हितेश भोपी, रोहित पिसेकर, विशाल पिसेकर आणि भरत डांगे, ही सगळी टीम जी या स्पर्धेसाठी काम करते. पियुष लाड हे देखील नाव आपण त्यामध्ये जोडूयात. सर्वांचं करूया विशेष कौतुक. 38 लॉस ऑफ 3. आणि मयूर दादा, प्रतीक दादा, एक गोष्ट आहे, इतका मोठा मित्र परिवार जमवायला प्रतीक दादा स्वभाव पण राजासारखा लागतो. एखादा छोटस उदाहरण तुम्हाला देतो. या बॉल नंतर एक सिंगलचा प्रयत्न, डायरेक्टचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला होता. चांगलं क्षेत्रक्षण, 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी करायचे धावा या ठिकाणी 2. प्रतीक दादा पिसेकर यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. प्रतीक दादा पिसेकर हे ते नाव जे एखाद्या स्वीट मार्ट मधल्या पेढ्याप्रमाणे तो राजवाड्यात देखील तीच चव देतो आणि गरिबाच्या झोपडीत देखील तोच गोडवा देतो. आणि आपल्या प्रेमळ स्वभावानं आज सर्वांची मनं प्रतीक दादा आणि मयूर दादा जिंकत आला. हॅट्स ऑफ भावानं तुम्हाला. 6 मध्ये 2 पाहिजे, बॉल नवीन पाहिजे. ओके, आधी अंपासच्या इशाऱ्याशिवाय भोज मैदानावरती तुम्ही पण नाही आणि बॉल पण जाणार नाही. तर राईट्स फक्त अंपासकडे. आम्ही फक्त कॉमेंट्रीमध्ये अनाऊन्स करू शकतो की अंपासला हे हवंय, बॅट्समनला ते हवंय, बाकी सगळे राईट्स ग्राउंडमध्ये जे पण घडेल. अंपायर्सनं जरी 4 बॉलमध्ये ओव्हर फिनिश केली ना, कॉमेंटेटर आणि स्कोरर्सला तिकडे राईट्स नाही आहेत की ते अंपायर्सला जाऊन सांगतील की 2 बॉल बाकी आहेत, तुम्ही टाकायला सांगा. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण अनेक वेळा चित्र घडताना पाहतो. त्यामुळे अंपायर्स खूप महत्त्वाचे असतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अंपायरच्या मॅच फीजमधनं पेनल्टी फाईन त्यांना लागतं. जर तुमचे डिसिजन मिस्टेक झाले, टाइम अलर्टमध्ये तुम्ही जर प्लेसला वॉर्न नाही केलं तर तिकडे टाइम अगदी लेट झाला, कॅप्टन जो तुमचा असेल, ज्या टीमला लेट होईल त्याच्या कॅप्टनच्या अगदी मॅच फीजमधनं त्याला पेनल्टी लागते. श्री गणेश बोटर्स यांच्या माध्यमातून महेशदादांच्या वतीने या सगळ्या आपण पाहताय 2 व्हीलर मोटर बाईक या ठिकाणी आहेत. ते देखील भोजला बिलॉंग करतात आणि प्रत्येकाला आपल्या गावाचा प्रचंड अभिमान असतो. अनिकेत गवळी आणि महेश खाकरे
यांच्याकडून भोज टीमला आपण दिव्यात शुभेच्छा. अनिकेत गवळी आणि महेश खाकरे त्यांच्याकडनं ऑल द बेस्ट. टीम भोजला सिंगल कंप्लीट झाली आहे. स्कोरार लेवल आता 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. जांभिवली आता पराभवाच्या अगदी छायेखाली आहे. अजूनही जांभिवली लढण्यासाठी आहे. 5 चेंडू जर डॉट टाकले मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल. अनिकेत गवळी आणि महेश खाकरे मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या वतीनं टीम भोजसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑन ग्राउंड सध्या त्या उपस्थित आहेत. विशाल मागच्या काही सामन्यांमध्ये त्याला आपण ओपनिंग करताना पाहिला. हा ट्रॅकर आणि हा आलाय विजयाचा चौकार. ओम कोंडेश्वर भोज या ठिकाणी इंटर झाली आहे सुपर 20 मध्ये. एक सामना जिंकलात की मग सुपर 10. हार्ड लक टीम जांभिवली. अभिनंदन ओम कोंडेश्वर भोज. चला जीत मिला ना मिले दिल मिलने चाहिए. बिंदास शिसवे नेहमीच अतिशय चांगलं क्रिकेट सातत्यानं खेळत आलाय. त्याच्याच मार्गदर्शनाखाली टीम खेळतीये. काही हरकत नाही बिंदास दादा. सगळे यंगस्टर्स आहेत. अजून थोडा वेळ लागेल पण वेळ आपली पण नक्की येणार.